राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर शेतकरी मित्र, आपण 18 जुलै ते 13 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा राहील. तर शेतकरी मित्र, जरा सध्या 30 जुलैपर्यंत तरी पावसाची परिस्थिती ही बिकट आहे. सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. हा पाऊस 1 ते 5 मिलीच्या आसपास हा राहणार आहे. आणि हा पाऊस कोणत्या विभागामध्ये कशा प्रमाणात राहील. तर शेतकरी मित्र, 23 जुलैपर्यंत हा पाऊस मुंबई किनारपट्टी, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच नाशिक या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील. तसेच विदर्भ 23 तारखेपर्यंत विदर्भ साईडला देखील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या भागाकडे पावसाचे प्रमाण चांगले राहील आणि इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहील. हा पाऊस जवळपास 5 मिलीच्या आसपास एक हप्त्यामध्ये 23 जुलैपर्यंत असा पडणार आहे. तसेच 23 जुलै ते 30 जुलै या दरम्यान महाराष्ट्रात परत पावसाचे प्रमाण चांगले दाखवत आहे. हा पाऊस विदर्भ साईडला 23 जुलै ते 30 जुलै या दरम्यान विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे चांगले आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर, कोकण या भागामध्ये देखील एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच मराठवाड्यामध्ये संभाजीनगर साईडला पावसाचे प्रमाण चांगले राहील आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील. हा पाऊस 1 ते 5 मिली आसपास असा पाऊस राहणार आहे 23 जुलै ते 30 जुलै या दरम्यान. म्हणजे पाऊस हा साधारणच राहणार आहे. फक्त काही ठराविक जिल्ह्यामध्येच, काही ठराविक तालुक्यामध्ये, भागामध्येच पाऊस हा जास्त होऊ शकतो. तसे शेतकरी मित्र, 30 जुलै ते 6 जुलै दरम्यान देखील हा पाऊस आहे, पण पावसाचे प्रमाण हे अल्प आहे. 1 ते 5 मिली असा पाऊस राहील. हा पाऊस पिकासाठी पूरक असा पाऊस राहील, परंतु या पावसामध्ये अति जोर पावसाचा राहणार नाही. तर शेतकरी मित्र, 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान मुंबई, तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील आणि सोलापूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण चांगले राहील. तसेच मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे थोडे कमी राहील, पण पावसाचे प्रमाण राहणार आहे. विदर्भ साईडला देखील तीच परिस्थिती आहे. पाऊस राहील, परंतु पावसाचे प्रमाण हे कमी राहील. तसेच पाहिलं असता 6 ऑगस्ट ते 6 जुलै 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत हे IMD मॉडेलने दिले आहेत. तर शेतकरी मित्र, 6 ऑगस्टपासून ते 13 ऑगस्टपर्यंत पाऊस हा चांगला राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भ साईडला अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा विदर्भ साईडला अमरावती, तसेच अकोला, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवलेली आहे. तसेच मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिकच्या काही भागामध्ये, तसेच पुणे भागामध्ये की अति जोरदार पाऊस राहू शकतो आणि इतर उर्वरित जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. मराठवाड्यात देखील हा पाऊस अति जोरदार राहणार नाही, परंतु चांगल्यापैकी जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 10 ते 20 मिलीचा पाऊस आसपास हा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, 17, 18 ते 20 जुलैपर्यंत हा पाऊस मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तसेच हा पाऊस विदर्भ साईडला अमरावती, तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. 18, 19, 20 या तारखांना देखील चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहील आणि मराठवाड्यामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण पाऊस राहील, एकदम जोरदार पाऊस राहणार नाही. तर शेतकरी मित्र, वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
त्यामुळं पावसाचे प्रमाण देखील हे सारखे कमी जास्त होत आहे. पाऊस राहणार आहे, पण पाऊस हा सर्वच ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहील असे नाही शेतकरी मित्र. 17, 18, 19, 20 या तारखांना मराठवाड्यामध्ये पाऊस राहणार आहे. 20 तारखेला देखील पाऊस मराठवाड्यामध्ये राहणार आहे. 20 तारखेला देखील चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता दाखवत आहे. पाऊस हा शेतकरी मित्र मागं पुढं सारखं होत आहे, त्यामुळं तारखांमध्ये थोडा सारखं बदल होत आहे. आता हा पाऊस परत 20, 21 आणि 22 या तारखांना 20, 21 या तारखांना मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण चांगले दाखवत आहे. जवळजवळ मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये 19, 20, 21 या तारखांना चांगले पावसाचे प्रमाण आहे. परंतु मुंबई, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे चांगलेच राहणार आहे, चांगले जास्त आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 22 तारखेपासून विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. तसेच 22 ते 30 जुलै या दरम्यान विदर्भ साईडला पाऊस हा जास्त जोर धरणार आहे आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील हा होणार आहे विदर्भ साईडला. परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे सध्या तरी शेतकरी मित्र कमी दाखवत आहे. फक्त संभाजीनगर साईडलाच पावसाचे प्रमाण थोडे जास्त आहे आणि मुंबई, नाशिक, पुणे या भागामध्ये अति जोरदार ते जोरदार हा पाऊस राहणार आहे. तसेच 26 ते 27 तारखेदरम्यान मुंबई, नाशिक, पुणे या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ही 26, 27 ते 28 या तारखापर्यंत दाखवत आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र विदर्भ साईडला देखील पावसाचा जोर हा 30 जुलैपर्यंत 22 ते 30 जुलै या दरम्यान राहणार आहे. हा SM मॉडेलचा अंदाज आहे शेतकरी मित्र. आणि मराठवाड्यात देखील हा पाऊस 28, 29, 30 जुलै दरम्यान सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. पाऊस राहणार आहे, पण पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्र आपणास वाटेल की पाऊस मोठा कसा आहे ना, पण सध्या तरी मोठ्या पावसाची शक्यता ही खूप कमी आहे शेतकरी मित्र. हा मोठा पाऊस 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान चांगल्या पावसाचे संकेत हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये IMD मॉडेल दाखवले आहेत आणि पंचांग देखील 3 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान जोरदार पावसाचे संकेत दाखवत आहे. परंतु त्यामध्ये पहिल्या हप्त्यात दुसऱ्या चरणामध्ये पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांना असेच रोजचे रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.